नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज 16 जानेवारीची सकाळ तुम्हा सर्वांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे। लाडकी बहीण योजनेचा थांबलेला हप्ता आजपासून पुन्हा वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। लाखो बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। तुम्ही सर्वजण 3 ते 4 दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होतात। तुम्हाला माहिती आहे की सरकारने 13 जानेवारीलाच म्हणजेच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवायला सुरुवात केली होती। अनेक बहिणींना 13 आणि 14 तारखेला पैसे आले सुद्धा, पण त्यानंतर अचानक काल 15 तारखेला अनेकांचे मेसेज यायचे थांबले, पैसे जमा व्हायचे बंद झाले। याच कारण काय होतं तर काल 15 जानेवारीला महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान होते। आचारसंहितेच्या नियमांमुळे आणि निवडणूक कामामुळे काल एक दिवस हे वितरण थांबवण्यात आले होते, पण आता निवडणूक संपली आहे आणि आज 16 तारखेला पुन्हा एकदा यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे। त्यामुळे ज्या बहिणींचे पैसे यायचे राहिले आहेत त्यांनी आज दुपारनंतर आपले बँक खाते चेक करायला हरकत नाही। पुढच्या 3 दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे नियोजन आहे। आता आपण बघूया की हे वितरण नक्की कसं होणार आहे। तुमचं शहर किंवा जिल्हा कोणत्या दिवशी येऊ शकतो? सरकारने कामाचा लोड कमी करण्यासाठी जिल्ह्यांचे गट केले आहेत। आज 16 जानेवारीला प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांचे पैसे जमा होत आहेत त्यांची नावे लक्ष देऊन ऐका। यात अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, वर्धा, नाशिक, धुळे, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे। या 12 जिल्ह्यांमधील बँकांमध्ये आज दुपारपासून SMS यायला सुरुवात होईल। आता ज्यांचे नाव या यादीत नाही त्यांनी काळजी करू नका, कारण उद्या 17 जानेवारीला पुढच्या 12 जिल्ह्यांचा नंबर आहे। यात बुलढाणा, यवतमाळ, जालना, धाराशिव, ठाणे, पालघर, भंडारा, गोंदिया, नंदुरबार, जळगाव, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचे पैसे जमा होतील। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 18 जानेवारीला रविवार आहे, बँकेला सुट्टी असते। तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे ऑनलाईन DB द्वारे येत असल्यामुळे रविवारी सुद्धा पैसे जमा होणार आहेत। यात उरलेले सर्व जिल्हे जसे की कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, नांदेड, परभणी आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश असेल। आता एक मोठी शंका जी तुमच्या मनात आहे, पैसे 1500 येणार की 3000? बघा, मकर संक्रांतीला सरकार तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून 3000 रुपये देणार होते, पण आचारसंहितेमुळे आणि विरोधकांच्या तक्रारीमुळे 3000 रुपये एकत्र देणे सरकारला जमले नाही। त्यामुळे 13 तारखेला फक्त डिसेंबरचा हप्ता आला आणि आता आजपासून जो हप्ता येतोय तो डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यांनाच हा हप्ता येत आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता कधी सुरू होईल याबद्दल अजून काहीही माहिती नाही, त्यामुळे तुमचे दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार आहेत, फक्त ते वेगवेगळ्या मेसेजद्वारे येतील। आता व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग, जर 20 जानेवारी पर्यंत तुम्हाला पैसे आले नाहीत तर काय करायचे? कारण 20 तारीख ही शेवटची तारीख पकडून चला। तोपर्यंत पैसे नाही आले तर 3 गोष्टी चेक करा। पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही गेल्या 2 ते 3 महिन्यात नवीन बँक खाते उघडले आहे का? अनेकदा काय होतं, आपण नवीन खाते उघडतो आणि आधार कार्ड त्याला लिंक होतं, पैसे त्या नवीन खात्यात जातात आणि आपण जुन्या खात्यात चेक करत राहतो। त्यामुळे तुमचे इतर कुठले बँक खाते आहे का हे एकदा तपासा। दुसरी गोष्ट, तुमच्या आधार कार्डवरच्या नावात आणि बँक पासबुकवरच्या नावात काही तफावत तर नाही ना? लग्नानंतर नाव बदलले असेल आणि आधार अपडेट नसेल तरीही पैसे अडकू शकतात। आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे DBT स्टेटस ऍक्टिव्ह आहे का हे बघा। तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंटमध्ये हो लिहा आणि आले नसतील तर तुमचा जिल्हा कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईन। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।